चला आज आपण बनवूया कलेजी पेठा मसाला। त्यासाठी इथे मी अर्धा किलो पेठा आणि कलेजी मिक्स घेतले आणि असे बारीक बारीक ना तुकडे करून घेतलेत, कारण आपण याला ना मसाला बनवतो त्यासाठी असे बारीक केलेत। तुम्ही हवं तर खाली पण ठेवू शकता। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ना व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। तर आपण 2-3 पाण्याने याला व्यवस्थित धुवून घेतले आणि मी चरबी याची नाही काढली। आता इकडे आपण गॅसवर कुकर ठेवलाय। कुकरमध्ये टाकायचे तेल। तेल थोडंसं जास्त वापरायचं कारण चरबीला पण तेल सुटतं। तेल थोडं गरम झालं की 2 कांदे टाकायचे आपल्याला, थोडासा कढीपत्ता, थोडासा आपण कढीपत्ता टाकलाय। कांदा थोडासा गुलाबी होऊन द्यायचा। त्यानंतर आपण कांदा थोडासा गुलाबी झाला की आपण याच्यामध्ये 1 चमच हळद टाकायची। 1 मिनिट परतून घ्यायचे व्यवस्थित। 1 टमाटर टाकूया आपण याच्यामध्ये। टमाटर पण आपल्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचं छानपैकी तेलामध्ये। टमाटर थोडंसं 1-2 मिनिट परतलं की आपण याच्यामध्ये टाकूया आपलं कलेजी पेठा। कलेजी पेठा पूर्ण याच्यात टाकायचा। आता याच्यात आपण 1 चमच मीठ टाकूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आपल्याला। हे पहा व्यवस्थित मिक्स झालं ना। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं ठेवायचे स्लो गॅसवर। 5 मिनिटं झालेत। आता याच्यात आपण टाकूया 2 ग्लास एवढं पाणी। 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। आता कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया आपण। इकडे आपण मसाला बनवून घेऊ। मी अर्धी वाटी खोबरं घेतले। मी इथे वाला खोबरं घेतले, तुम्ही हवं तर सुक्क खोबरं पण घेऊ शकता। लसूण घेतला, 4-5 पाकळ्या आहेत लसणाच्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी अद्रक घेतली, थोडा पुदिना आणि थोडी कोथिंबीर। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकून ना याचा बारीक असा मसाला बनवून घ्यायचा आहे। जास्त जाड नका ठेवू, बारीकच वाटून घ्यायचे। आता इकडे आपण बघा आपलं कलेजी पेठा एकदम मस्त व्यवस्थित असं शिजलंय। 3 शिट्ट्या करून घेतल्यात। कुकर थोडं थंड झाल्यावर बघा मस्त असं गाळ झाले। आता हे ठेवूया आपण साईडला। इकडे आपण गॅसवर एक कढई मांडली, 2 चमच तेल टाकले। आता 2 चमच इथे मी ना याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकते, कारण मी थोडंसं तिखट बनवते। 1 चमच हळद टाकायची। 1 मिनिट तेलामध्ये हे मसाले परतून घ्यायचे। त्यानंतर आपण जो मसाला बनवलाय खोबऱ्याचा तो टाकायचा आणि याला छान तेलामध्ये ना मस्त असं परतून घ्या। तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित पहिलं मिक्स करून घ्यायचं, मग याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे। आता इथे आपण बाकीचे मसाले टाकूया। इथे मी 1 चमच टाकलाय हा चिकन सुका मसाला आहे आणि 1 चमच आपण इथे चिकन मसाला टाकणार आहोत। तुम्ही हा दोन्हीतला एक कुठलाही वापरला तरी चालेल, मी माझ्याकडे होता म्हणून टाकलाय। आता छान असा मसाला याच्यामध्ये परतून घ्यायचा आपल्याला। मसाला 1-2 मिनिट आपण छान असा परतून घेऊया। हे पहा 2-3 मिनिट झाले, मसाला छान परतला आपला। आता आपण ना आपलं कलेजी पेठा शिजलेला याच्यामध्ये टाकूया। आता आपण पेठा मसाला बनवतोय त्यासाठी जास्त पाणी नाही टाकणार आहे मी, थोडंसं घट्ट असं बनवायचं आहे मला। तर आपण फक्त याच्यामध्ये जे शिजवलेलं होतं ना पाणी स्टॉक तस टाकले
आणि फक्त आपल्याला कुकरमध्ये थोडंसं कुकर आणि मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकायचं, पण गरम पाणी ॲड करायचं. हे गरम पाणी बघा याला लगेच उकळी आली. आता थोडंसं आपल्याला फक्त कुकर आणि मिक्सरचं भांडं धुवून घेतले. आता एवढंच पाणी आपल्याला बाद झालं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचे, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याला आता स्लो गॅसवर आपल्याला छान असं शिजून द्यायचं आहे. तर आपण झाकण ठेवूया याच्यावर आणि याला 5 ते 6 मिनटासाठी छान शिजून देऊया. हे 5-6 मिनटं झालेत आणि आपला कलेजी पेठा मसाला मस्त तयार झाला आहे बघा, एकदम व्यवस्थित असं. छानपैकी असं तयार झाला आपला कलेजी पेठा मसाला. आता आपण गॅस बंद करूया, थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून. तयार आहे आपला कलेजी पेठा मसाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.